हॅलो, गुड मॉर्निंग सर. हो बोलतोय. चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर, राजूरकर. हा बोला सर, विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर. काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या. माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काही इतक्या लोकांना साहेब समजत नाही. साहेब आम्ही पूर्ण साहेब, मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या. मुकुल वासनिक काहीच नाही सर तुमच्या पुढे, काहीच नाही सर. तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर. मुकुल वासनिक प्रॉब्लेम माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही. खूप प्रयत्न केला. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे. जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या. साहेब खूप परेशान आहे साहेब. तो शीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब. तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा. वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला नाही. वडेट्टीवार साहेब उसेंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही ते आता उसेंडीला. या सीटचा फायदा सर उसेंडी साहेबांना आहे ना, आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे. तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयात. आम्ही काय बोलणार सर, साधारण कार्यकर्ते सर. आम्हाला काही सुभाष भाऊनी सांगितलं नाही, आम्हाला वडेट्टीवारनं सांगितले. आमच्या मनातली तळमळ आहे साहेब. तुमची आणि माझं मत सारखं, पण करू काही ते कोणी माझं ऐकत नाही अशी परिस्थिती नाही सर. तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर. जे खरं ते बोललं पाहिजे. आता काय सर, काय करणार आहे सर? तेवढी मोठी शीट सर जाणार ना सर. त्या बांगड्यांना सांगा की मी रडू शकत नाही, जास्त सुख त्यांना समजायला पाहिजे बांगडे घेऊन काय आहे सर. मला काही बांगडे सर काहीतरी चेंज करा सर. बेटा बांगड्याचा भेटून सांगा जाऊन बांगडे सांगून काही फायदा नाही ना सर. त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हते घ्यायला साहेब पाहिजे. एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब. बांगड्यांना सांगा तुम्ही. मग त्याचा नंबर आहे तुझ्या बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे? आहे SMS करा नंबर. ठीक आहे थँक्यू सर.